कोण नामदेव ढसाळ असा एक प्रश्न सेन्सॉर बोर्डानं उपस्थित केला. तर तुमची मुलाखत जी आहे नामदेव ढसाळांची ती खूप भारी मुलाखत आहे आणि काही लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सध्या त्याच्यावर उपक्रम घेत आहेत आणि कोण नामदेव ढसाळ हे सांगतात, त्यामध्ये सुद्धा ती मुलाखत दाखवण्यात येते. तर तुमचे वैयक्तिक सुद्धा संबंध होते. तर कोण नामदेव ढसाळ या प्रश्नाचा तुमचं उत्तर काय असणार आहे? कोण नामदेव ढसाळ म्हणजे, अरे नामदेव ढसाळ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कवी आहे बाबा. तो मराठी कवी नाही आहे. त्यांनी क्रांती केली आहे. नामदेव ढसाळ दोन होते, एक कवी नामदेव ढसाळ आणि एक आमचा मित्र असलेला, त्याच्याविषयी मला विचारू नका. तो काय करायचा काय नाही करायचा त्याच्याविषयी बोलणार नाही, ते खूप वादग्रस्त आहे. पण तो पण असा प्रेमळ, तुमच्या अंगावर आदळायचा नामदेव. तो याच्या ऑफिसमध्ये असा बसायचा. आम्ही बसलेलो होतो एक दिवस, आला नामदेव. त्यांनी ते सत्यता नावाचं हे आहे साप्ताहिक विकत घेतलं होतं. आणि निखिल माझ्यासाठी लिही. अरे नामदेव म्हटलं आम्हाला वेळ नाही यार, आता हे महानगर पाहायचं की तुझ्यासाठी लिहायचं. मग निळू बसला होता. निळू काय पाहिजे तुला, किती पैसे पाहिजेत, अशी थप्पीच काढली. हे घे पैसे, आमच्यासाठी लिही. हा असा नामदेव ढसाळ. तो वैयक्तिक आयुष्यात खूप वादग्रस्त होता आणि मला माहिती आहे तरीसुद्धा आम्ही त्याच्यावर प्रेम केलं. पण तो कवी म्हणून जो होता ना, त्याचे सगळे दोष त्याच्याकडे दुर्लक्ष करून कवी म्हणून थोरच होता, हे लक्षात घ्या. शेवटी तो शिवसेनेबरोबर होता. तो सामनासाठी सदर लिहायचा. शिवसेनेबरोबर युती केली. भीमशक्ती आणि शिवशक्ती. बाळासाहेब ठाकरेंचं त्याचं खूप जवळचं नातं होतं. पण नामदेववर आम्ही तरुणपणी प्रेम केलं, आम्ही आताही प्रेम करतो. त्याच्यासारखा कवी महाराष्ट्रात झाला नाही. महाराष्ट्रभूषण काय देतात, महाराष्ट्रभूषणच ना. आज त्यांनी यावेळेला त्यांनी चांगल्या माणसाला दिलंय. रामसुतार मोठा माणूस आहे. नामदेवला त्या की इतका मोठा माणूस आहे, राष्ट्रभूषणच मिळालं पाहिजे खरं तर नामदेवला, मला असं वाटतं. मग नामदेवला पद्मश्री आहे, पद्मश्री मिळाली आहे मला वाटतं. पद्मभूषण वगैरे नाही मिळालं. पण नामदेवचं महत्त्व कळायला आम्हाला वेळ लागला आहे, फार वेळ लागला. फार मोठा माणूस, कवी म्हणून फार मोठा माणूस. मराठी साहित्याने सुद्धा मला नाही वाटत कधी मराठी साहित्य संमेलन नामदेवला बोलवलं होतं का कधी. विजय तेंडुलकरांना पण बोलवलं नाही. आमच्यातले दोन मोठे नामदेव ढसाळ आणि विजय तेंडुलकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखक मराठी साहित्य संमेलनाला बोलवलं. तिथे फक्त फार कमी लेखक असतील की ज्यांना इतर भाषांमध्ये ओळखलं जातं, त्यातले विजय तेंडुलकर, त्याच्यातले विजय तेंडुलकर, त्याच्यानंतर हे आपले नामदेव ढसाळ. पण हे साहित्य संमेलन सरकारी पैशावर होत असल्यामुळे बोलवत नसतील कदाचित, माहित नाही.